बारामतीमध्ये आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा लोकार्पण सोहळा संपन्न होतोय। या उद्घाटन सोहळ्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, वासिम जाफर, अमोल मुजुमदार, अजित आगरकर हे खेळाडू उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या भव्य स्टेडियमचं लोकार्पण होणार आहे आणि याचवेळी मुंबई विरुद्ध महाराष्ट्र असा रणजी खेळाडूंमधला 2020 सामनाही खेळला जाणार आहे आणि या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी बारामतीकरांनी आज मोठी इथं गर्दी केलेली आहे। स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर काही प्रमाणामध्ये चेंगराचेंगरी झालेली सुद्धा दिसून येते। आपण बघतोय बारामतीमधून ही दृश्य। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं या मैदानाला नाव देण्यात आलं, या स्टेडियमला नाव देण्यात आलंय आणि याचा लोकार्पण सोहळा या स्टेडियमचा आज होतोय शरद पवार यांच्या हस्ते। मात्र आजच्या लोकार्पण सोहळ्याला अनेक दिग्गज खेळाडू सुद्धा उपस्थित असणार आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि विशेष उपस्थिती असणार आहे ती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाऊया। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या या ठिकाणी आहेत। अरुण, या कार्यक्रमाची उत्सुकता सगळ्याच बारामतीकरांना लागलेली आहे। काय नेमकं या क्षणी घडतंय? सचिन तेंडुलकरची निश्चितच सगळेजण वाट पाहतात, मास्टर ब्लास्टरची काय नेमकं यावेळी सांगता येते? अनुपमा, उत्सुकता आणि उत्साह या ठिकाणी दांडगा म्हणावं लागेल। सकाळपासून म्हणजे कार्यक्रम जरी 12:30 वाजता असला तरी पहाटे सकाळी 8 वाजल्यापासून लोक या स्टेडियमच्या बाहेर होते आणि आत्ता आपण पाहतो आहोत की स्टेडियमचे सगळे स्टँड जे आहेत ते खचाखच भरलेत आणि याहीपेक्षा मोठ्या संख्येने जे लोक आहेत ते या स्टेडियमच्या बाहेर आहेत, जे प्रत्येक जण आत शिरण्याचा प्रयत्न करतोय। मात्र या स्टेडियमची मर्यादा केवळ एक 25-30 हजारांचीच असल्या कारणानं बाकीच्या लोकांना, क्रिकेट रसिकांना, सचिनच्या चाहत्यांना बाहेर थांबावं लागणार आहे। अर्थात बारामतीकरांसाठी हा दुहेरी आनंदाचा योग आहे। एक तर म्हणजे इतकं भव्य आणि देखणं स्टेडियम जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने या ठिकाणी नगरपालिकेने उभारलंय, त्याचा लोकार्पण सोहळा होतोय, त्याचा साक्षीदार त्यांना व्हायचंय। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सचिन तेंडुलकर सारखा एक दिग्गज आंतरराष्ट्रीय ख्यातीचा क्रिकेटपटू ज्याने अनेक इतिहास घडवले, इतिहास रचले, तो आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे। त्याच्या जोडीला भारतीय टीम मधले, त्याशिवाय इतर जे दिग्गज खेळाडू आहेत ते देखील असणार आहेत। त्यामुळे या सगळ्यांना पाहण्यासाठी, त्यांची छबी टिपण्यासाठी, शक्य झालं तर त्यांना हात करण्यासाठी जमेल तशा पद्धतीनं या सगळ्या क्षणाचा आनंद लुटण्यासाठी हे जे लोक आहेत ते हजारोच्या संख्येने इथे जमलेले आहेत। ज्यावेळी हे सगळे लोक आत यायला सुरुवात झाली त्यावेळी अक्षरशः गेटवरती चेंगराचेंगरी होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। पोलीस बंदोबस्त मोठा असला तरी देखील हे सगळं नियंत्रणात करणं खरोखर एक अवघड काम आहे। मात्र आता ही परिस्थिती शांत आहे आणि आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती या ठिकाणी या सोहळ्याला सुरुवात होण्याची आणि सचिन तेंडुलकर या ठिकाणी केव्हा येतोय आणि त्याला आपण केव्हा बघतो, या सगळ्याची प्रतीक्षा त्यांना आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।